हॅलो फ्रेंड्स, मी प्राजक्ता मॅम स्वराज अकॅडमी अकोला या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचे स्वागत करते। मागच्या व्हिडिओमध्ये आपण क्लास 5चा चॅप्टर नंबर 2 ज्याचे नाव आहे नंबर वर्क्स त्यामधला प्रॉब्लेम सेट 2 त्यामधले क्वेश्चन 1, 2 आणि 3 आपण मागच्या व्हिडिओमध्ये कंप्लीट केले आहेत। आता या व्हिडिओ उर्वरित 3 क्वेश्चन कंप्लीट करणार आहोत। चला तर मग बघूया। क्वेश्चन नंबर 4 काय म्हणतो, हाऊ मेनी रुपीज डू दे मेक्स। त्यामधला फर्स्ट क्वेश्चन काय म्हणतो, 20 नोट्स ऑफ 1000 रुपीज, 5 नोट्स ऑफ 100 रुपीज अँड 14 नोट्स ऑफ 10 रुपीज। म्हणजे त्यांनी किती नोट्स दिलेल्या आहेत आपल्याला, 20 नोट दिलेल्या आहेत 1000 रुपयांच्या, 5 नोट दिलेल्या आहेत 100 रुपयांच्या आणि 14 नोट दिलेल्या आहेत 10 रुपयांच्या। चला याची आपण आता मांडणी करू। 20 नोट्स ऑफ 1000 रुपीज। चला 20 नोट्स ऑफ 1000 रुपीज कसे लिहायचे, 20 इंटू 1000। नेक्स्ट काय म्हणते, 5 नोट्स ऑफ 100 रुपीज। मग चला लिहा 5 नोट्स ऑफ 100 रुपीज। 5 नोट्स ऑफ 100 रुपीज। चला मग इथे पण कसं, 5 इंटू 100। नेक्स्ट काय दिलेलं आहे, 14 नोट्स ऑफ 10 रुपीज। चला लिहा 14 नोट्स ऑफ 10 रुपीज। मग हे पण कसं लिहायचं, तसंच 14 इंटू 10। मग आपल्याला क्वेश्चन काय म्हणतो, रुपीज, हाऊ मेनी रुपीज डू एनी मेक्स। मग आता याचे आपण समोर किती होतात ते सांगायचे आहे। चला बघा 20 इंटू 1000, मग 20 इंटू 1000। आता याच्यामध्ये आपल्याला किती झिरो दिसलेले आहेत, 1, 2 आणि 3। मग जसेच्या तसे 3 झिरो लिहायचे, 1, 2 आणि 3 झिरो आहेत ना। आणि हा एक आपला राहिलेला ऍड करा 4। आता 2 इंटू 1, 2 1 जा 2। मग चला लिहा 2। मग आता किती आले, 20,000। म्हणजेच 20 नोट्स ऑफ 1000 रुपीज किती होतील, मग 20 नोट्स ऑफ 1000 रुपीज तर 20,000 रुपीज। नेक्स्ट मध्ये काय दिलेले आहे, 5 इंटू 100। मग चला 100 मध्ये किती झिरो आहे, 2 झिरो आहे, जसेच्या तसे लिहून घ्या, 0 0 आणि 5 इंटू 1, 5 1 जा 5। मग 5 लिहा। मग किती नोट्स झाल्या, 500। चला नेक्स्ट मध्ये काय आहे, 14 नोट्स ऑफ 10 रुपीज। मग आपण त्याचं काय केलं, 14 इंटू 10। मग आता याच्यामध्ये किती झिरो आहे, 10 मध्ये 1 झिरो। मग चला लिहा किती आहे, 1 आणि 14 1 जा 14। मग किती झाले, 140। चला तर आता या सगळ्या नोट्स मिळून किती रुपीज आपले तयार होतील, त्याचं टोटल किती होईल ते करूया। चला मग लिहा, पहिल्याचा आन्सर काय होतं आपलं, 20,000। नेक्स्ट काय आलं होतं, 500। परत काय होतं, 140। ऍडिशन करायचे, चला 0 जसेचा तसा खाली किती आहे, 2 झिरो आहे आणि खाली 4। मग काय येईल, 4। 5 प्लस 1 6, 0 जसाच्या तसा आणि 2 पण तसाच्या तसा। मग किती आन्सर आलं, 20,640। टोटल रुपीज किती झाले मग आपले, 20,640।
40. चला तर मग प्रॉब्लेम 2 काय म्हणतो. प्रॉब्लेम 2 मध्ये सांगितलं आहे 15 नोट्स ऑफ 1000 रुपीज, 15 नोट्स ऑफ 1000 रुपीज, 12 नोट्स ऑफ 100 रुपीज and 8 notes of 10 rupees and 5 coins of 1 rupees. चला बघा आता आपण लिहूया, याची मांडणी करू जशी मागच्या क्वेश्चन मध्ये केली होती तशी. 15 notes of 1000 rupees. चला आता याची मांडणी कशी करायची. 15 notes of 1000 rupees. मग काय करायचं. 15 into 1000. नेक्स्ट मध्ये काय दिलेलं आहे. 12 notes of 100 rupees. मग चला लिहा 12 notes of किती आहेत 100 रुपीज. मग हे पण तसंच लिहायचं 12 into 100. नेक्स्ट काय म्हणते 8 notes of 10 rupees. चला लिहा 8 notes of 10 rupees. एट इंटू 10. आता काय राहिलं. चला 5 coins of 1 rupees. इथे कॉइन्स दिलेले आहे त्याच्यामध्ये. आता चला लिहा 5 coins of 1 rupees. हा मग आता हे कसं लिहायचं 5 into 1. आता याची ऍडिशन करू. सॉरी आता याचं मल्टिप्लिकेशन करायचं. बघा 15 into 1000 रुपीज. मग आपण कसं केलंय 3 0 आहेत काउंट करायचे 1 2 3. चला लिहा 1 2 3. आता काय 15 राहिला. मग 15 into 1. 15 1 जा 15. मग लिहा 15. मग किती झाले याचा आन्सर 15,000. नेक्स्ट 12 into 100. मग आता 12 into 100. मग 100 मध्ये किती 0 आहेत 2 0 आहेत. करा काउंट 1 आणि 2. चला लिहा 1 2 0 लिहिलेत आपण तिथे 2 0. आता काय राहिलं 12 into 1. मग 12 1 जा 12. चला लिहा 12. मग किती झाले 1200. आता नेक्स्ट काय आहे 8 into 10. मग 8 into 10. 10 मधला 0 किती आहे 1. चला लिहा 1 0 लिहिला. आता किती आहेत 8 into 1. 8 1 जा 8. नेक्स्ट आता बघू काय म्हणते. आता नोट्स संपले. आता काय राहिले आपल्याकडे कॉइन्स. नोट्स वेगळे कॉइन्स वेगळे. कॉइन्स किती आहेत 5 कॉइन्स. कशाचे आहेत तर 1 रुपीजचे 5 कॉइन्स आहेत. मग आता 5 into 1. 5 1 जा 5. बघा झाली सगळी मांडणी. आता काय म्हणते आपल्याला ऍडिशन करायची आहे. चला आता लिहू आपण याचे हे सगळे. चला तर आता आपण याची ऍडिशन करूया. चला ऍडिशनचं साइन द्या. चला 0 + 0 + 0 + 5 किती आले 5. नेक्स्ट 0 + 0 + 1 किती आहे 1. नेक्स्ट 0 + 2 किती आले 2. नेक्स्ट 5 + 1 6. नेक्स्ट 1 फक्त 1च आहे. खाली कुठली संख्या आहे नाही फक्त 1. मग 1 जसाच्या तसा. किती आली आपली टोटल किती आली 16,215. मग काय झाली ही आपली टोटल रुपीज झाले. टोटल रुपीज किती आले मग 16,215. आलं लक्षात.
प्रत्येकाने व्यवस्थित काउंटिंग करणे, व्यवस्थित त्याची मांडणी करणे आणि त्याच्यानंतर ऍडिशन करणे. आता आपण क्वेश्चन 5 कडे वळूया. चला तर मग क्वेश्चन नंबर 5 बघूया. राईट द बिगेस्ट अँड द स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर्स दॅट कॅन बी मेड युझिंग द डिजिट्स 4, 5, 0, 3, 7 ओनली वन्स. या क्वेश्चनचा अर्थ असा आहे की तुम्हाला राईट द बिगेस्ट अँड स्मॉलेस्ट किती डिजिट, 5 डिजिट, मोठ्यातली मोठी 5 डिजिट संख्या या अंकांचा वापर करून, फक्त एकदाच या अंकांचा वापर करून तुम्हाला लिहून दाखवायची आहे. त्याचप्रमाणे 5 अंकी लहानातली लहान संख्या सुद्धा लिहायची आहे. या अंकांचा वापर करून मग कुठले कुठले अंक दिलेले आहेत त्यांनी आपल्याला, चला 4, 5, 0, 3 आणि 7 फक्त एकदाच वापर करून आपल्याला मोठ्यातली मोठी संख्या 5 अंकी मोठ्यातली मोठी संख्या लिहून दाखवायची आहे आणि लहानातले लहान पण 5 अंकी संख्या लिहायची आहे. चला तर बघूया. चला मग मोठ्यातली मोठी संख्या बघायची आहे. मग आता काय करायचं, आपल्याला डिसेंडिंग ऑर्डर लावायची. डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे काय, मोठी संख्या मोठ्या संख्यापासून सुरू होते आणि लहानापर्यंत जाते. म्हणजेच 10, 9, 8, 7, 6, 4, 3, 2 आणि 1. मग आपण कुठून सुरुवात केली, 10. मग 10 मोठा आहे ना. मग आता याच्यामध्ये कोणता मोठा आहे, डिसेंडिंग ऑर्डर जर आपल्याला लावायची असेल, आपल्याला संख्या दिलेली आहे. आता आपण डिसेंडिंग ऑर्डर नुसार याला लावूया. डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे मोठ्या संख्येपासून तर लहान संख्यापर्यंत जाणे. चला बघूया. डिसेंडिंग ऑर्डर. चला मग याची डिसेंडिंग ऑर्डर करू. मग आपण आता काय म्हटलं, सगळ्यात मोठी संख्या आपल्याला दिलेल्या अंकांपैकी सगळ्यात मोठी संख्या कुठली आहे याच्यामध्ये, 7. मग चला लिहा 7. नेक्स्ट 7च्या नंतरच लहान संख्या कुठली आहे, 5. नेक्स्ट कुठली आहे, 4, 3 आणि 0. मग ही काय आहे, तर गेस्ट 5 डिजिट नंबर. मग कुठला आला तो बिगेस्ट 5 डिजिट नंबर, चला करा 75,430. ठीक आहे. तर आपल्याला असेंडिंग ऑर्डरचा वापर करून या संख्या असेंडिंग ऑर्डर नुसार 5 अंकी लहानातली लहान संख्या तयार करून दाखवायची आहे. असेंडिंग ऑर्डर. असेंडिंग ऑर्डर. मग डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे काय बघितलं होतं आपण, डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे उतरता क्रम आणि असेंडिंग ऑर्डर म्हणजे चढता क्रम. चला असेंडिंग ऑर्डरचा वापर करून आपल्याला ह्या नंबरचा वापर करून फक्त एकदाच वापर करून लहानातली लहान 5 अंकी संख्या लिहून दाखवायची आहे. मग चला लिहूया. मग सुरुवातीला सगळ्यात लहान काय दिसत आहे इथे आपल्याला, 0. मग 0 घ्याल का समोर, तर नाही, 0ला कोणत्याही अंकाच्या समोर लिहिल्याच्या आधी लिहिला तर त्याला व्हॅल्यू नसते. 0 कधी पाहिजे, नंतर, अंकाच्या कुठल्याही एका अंकाच्या नंतर. मग आता सगळ्यात लहान कुठला अंक याच्यामध्ये, तर 3. मग चला लिहा 3. नेक्स्ट मग कुठला घ्याल आता, 0. मग नंतर 4, नंतर 5 आणि मग राहिलेला मोठा अंक म्हणजे आपला 7. मग ही काय झाली, स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर. मग कुठला आहे, 30,457. डिसेंडिंग ऑर्डर आणि असेंडिंग ऑर्डर लक्षात आली. डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे उतरता क्रम आणि असेंडिंग ऑर्डर म्हणजे चढता क्रम. आता आपण क्वेश्चन नंबर 6 कडे वळूया. चला तर मग क्वेश्चन नंबर 6 कडे वळूया. द नेम्स ऑफ सम प्लेसेस अँड देअर पॉप्युलेशन्स आर गिवन बिलो. यूज दिस इन्फॉर्मेशन टू आन्सर द क्वेश्चन्स द फॉलोज. या क्वेश्चनचा अर्थ असा आहे की आपल्याला काही खाली ठिकाणं दिलेली आहेत आणि त्याची पॉप्युलेशन दिलेली आहे. मग कुठली कुठली दिलेली आहे, चला बघूया. तालाची किती आहे, 40,642. नेक्स्ट गगनबावडाची किती आहे, 35,777. नेक्स्ट बोदवडची किती आहे, 91,256. मोरेगावची किती आहे, 87,012.
नेक्स्ट भामरागड, भामरागडची किती आहे 35,950. वेल्हे, वेल्हेची किती आहे 54,497. आस्थी, आस्थीची किती आहे 76,201. नेक्स्ट वाशीची किती आहे 92,173. तर वर दिलेल्या इन्फॉर्मेशनच्या बेसिसवर आपल्याला खाली दिलेले क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. फर्स्ट नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो, विच प्लेस हॅज द ग्रेटेस्ट पॉप्युलेशन अँड इट्स पॉप्युलेशन. म्हणजे तुम्हाला वर दिलेल्या इन्फॉर्मेशन मध्ये सगळ्यात मोठी पॉप्युलेशन कुणाची आहे आणि किती आहे ते लिहून दाखवायचं आहे. चला तर मग बघूया आता आपण ग्रेटेस्ट पॉप्युलेशन. कोणती ग्रेटेस्ट पॉप्युलेशन, चला बघूया. ग्रेटेस्ट पॉप्युलेशन कशाची आहे, ताला, तालाची किती आहे 40,642. गगनबावड्याची किती आहे 35,777. हे पण लहान आहे. बोदवड, बोदवडची किती आहे 91,256. मोरगावची किती आहे 87,012. त्याच्यानंतर भामरागडची किती आहे 35,950. वेल्हेची किती आहे 54,497. आस्थीची किती आहे 76,201. नेक्स्ट वाशी, वाशीची किती आहे 92,173. आणि मोरवाडाची किती आहे 85,890. मग आता बघा एक नंबरच्या मध्ये वाशी दिलेले आहे, मग वाशीची किती आहे 92,173. मग वाशी काय झालं सगळ्यात मोठं पॉप्युलेशनचं ठिकाण आहे. चला लिहा. प्लेस कोणता आहे वाशी आणि त्याची पॉप्युलेशन किती दिलेली आहे 92,173. आले लक्षात. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो, विच प्लेस मोरवाडा अँड मोरेगाव हॅज द ग्रेटेस्ट पॉप्युलेशन. दोन ठिकाणं दिलेली आहेत, एक आहे मोरवाडा आणि एक आहे मोरेगाव. या दोन पैकी एकाची पॉप्युलेशन जास्त आहे. तर ग्रेटेस्ट पॉप्युलेशन कोणाची आहे तर चला बघूया. मग मोरवाडा कुठे आहे, मोरवाडा, मोरवाडाची किती आहे 85,890. ओके. त्याच्यानंतर मोरेगाव, मोरेगाव मोरेगाव बघा, मोरेगावची किती आहे 87,012. मग 85,000 मोठे की 87,000 मोठे, तर 87,000. मग चला लिहा. प्लेस कोणती आहे, प्लेस कोणती आहे मोरेगाव. त्याची पॉप्युलेशन किती आहे 87,012. नेक्स्ट चला तर 3 क्वेश्चन काय म्हणते, विच प्लेस हॅज द स्मॉलेस्ट पॉप्युलेशन, हाऊ मच इट इज. सगळ्यात लहान पॉप्युलेशन कुठल्या ठिकाणाची आहे. चला तर मग बघूया. ताला, तालाची किती आहे 40,642. नेक्स्ट गगनबावड्याची किती आहे 35,777. नेक्स्ट बोदवडची किती आहे 91,256. मोरगाव, मोरगावची किती आहे 87,012. नेक्स्ट भामरागड, भामरागडची किती आहे 35,950. नेक्स्ट वेल्हेची किती आहे तर 54,497. आस्थी, आस्थीची किती दिलेली आहे 76,201. नेक्स्ट वाशी, वाशीची किती दिलेली आहे 92,173. मोरवाडा, मोरवाडाची किती आहे 85,890. मग आता बघूया आपण सगळ्यात स्मॉलेस्ट पॉप्युलेशन कशाची आहे. पण बघितली आहे सगळ्यात स्मॉलेस्ट पॉप्युलेशन कोणाची दिसते आपल्याला इथे गगनबावड्याची. किती आहे गगनबावड्याची पॉप्युलेशन 35,777. चला लिहा. प्लेस काय आहे आपली गगनबावडा. प्लेस कोणती आहे गगनबावडा. किती आहे पॉप्युलेशन 35,777. चला हे तिन्ही क्वेश्चन आपले झालेले आहेत. या ठिकाणी प्रॉब्लेम सेट 2 हा आपला आज कंप्लीट झालेला आहे. तुम्हाला या व्हिडिओमध्ये या प्रॉब्लेम सेटमध्ये काही अडचण असल्यास तुम्ही हा व्हिडिओ प्लेबॅक करून बघू शकता.
तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या स्वराज अकॅडमी अकोला या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.